नमस्कार. तृतीय वर्ष कला शाखेतील S3 या विषयाच्या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. काल आपण आस्वाद म्हणजे काय असं बघितलं. आज आपण आस्वाद हा कसा वाचनापेक्षा वेगळा असतो हे बघितलं. आज आपण हे बघणार आहोत की आस्वादकाजवळ आस्वाद घेण्यासाठी काही गुण लागतात. ते गुण असले तर आस्वाद उत्तम रीतीने घेतो. आस्वाद योग्य रीतीने जर झाला तरच साहित्य कृतीमधल्या सौंदर्याची किंवा कुठल्या कलेतल्या सौंदर्याची ही जाणीव आपल्याला होते. म्हणजे एखादं चित्र साधं आहे, तर ते आपण बघितलं आणि आपल्याजवळ जर काही त्याच्यातले सौंदर्य निहाळण्याची दृष्टी असेल, म्हणजे त्याच्यासाठी ते गुण असतील, तरच ते चित्र आपल्याला जे सांगू पाहतंय ते कळतंय. तसं साहित्यकृती जे सांगू पाहते, लेखक जे सांगू पाहतोय तुम्हाला वाचकाला, त्याच्यासाठी तुमच्याजवळ काही गुण पाहिजे. आता हे MCQ समजा, बरोबर आहे. हे सरळ तुम्ही लिहून घ्या की पहिला गुण काय? जिज्ञासा. आस्वादकाजवळ काय लागते पहिला गुण? तर जिज्ञासा. आता व्यवहारामध्ये आपल्याला मानवी जीवनाविषयीचं कुतूहल जिज्ञासा असते, पण ही जिज्ञासा व्यावहारिक नव्हे. ही जिज्ञासा ही साहित्याबद्दलची जिज्ञासा असं आपल्याला म्हणता येईल. साहित्याचा आशय आणि आविष्कार हे दोन महत्वाचे घटक आहेत. काय सांगितले आणि कसे सांगितले याबद्दलचं खोल कुतूहल त्या आस्वादकाच्या जवळ असेल तर त्याचं मन एकाग्र होऊन त्या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतं. म्हणून जिज्ञासा हा पहिला गुण आहे. दुसरं, मनाची निर्मलता हा सुद्धा आस्वादकाजवळ आवश्यक असणारा गुण आहे. म्हणजे त्याचं मन निर्मळ असलं पाहिजे, मुक्त मन, स्वच्छ मन. पूर्वग्रह दूषित जर मनाने तुम्ही एखाद्या साहित्यकृतीकडे गेला, मग समजा मला एखादा लेखक आवडत नाही किंवा एखादा प्रकार आवडत नाही, तर मी त्या आवडत नाही पण मी तरी तो त्याच्याकडे गेलो तर त्याचा आस्वाद आपल्याला नीट घेता येणार नाही आणि सौंदर्य त्यातलं ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून संस्कृत अभ्यासकांनी असं म्हटलं की आस्वादकाचं मन कसं हवं? दर्पणगत, म्हणजे आरशासारखं. बरोबर आहे. म्हणजे साहित्य कृतीचं आपलं प्रतिबिंब जसं आरशात दिसतं, त्यासाठी आरसा स्वच्छ पाहिजे. आरसा जर घाण असेल, त्याच्यावर डाग असतील तर आपल्याला डाग दिसतील. तसं आपलं मन जर स्वच्छ असेल, निर्मळ असेल, तर आपण त्याच्यातलं जे सौंदर्य आहे ते नेमके प्रमाणे ग्रहण करू. नाहीतर मग काही लोक असे आहेत की जे दोष शोधू शकतात, दोषच शोधत असतात. याचं कारण त्यांचं मन असं निर्मल नसतं. त्यामुळं तसं मन निर्मल नसेल, मनाची निर्मलता नसेल, तर आपण त्या सौंदर्याला मुकू असं लक्षात येईल. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भालचंद्र नेमाडे मोठे लेखक आहेत, त्यांचा एक गट आहे. त्याच्या विरोधी काही लोक आहेत की नेमाडेंचं साहित्य म्हणजे देशीवाद वगैरे विचार. तर अशा भूमिकेनं आपण नेमाडेंच्या साहित्याकडे गेलो तर आपल्याला नेमाडे कळणार नाही किंवा मर्ढेकर कळणार नाही किंवा ग्रेस कळणार नाही. बरोबर आहे. की ग्रेसची कविता काय दुर्बोध दुर्बोध आहे म्हणतात. मग काय अर्थ आहे? काय ते काय आभाळ झाळा काय काय शब्द त्याच्यामध्ये येतात. आभाळ झाळा म्हणजे काय नेमकं वगैरे वगैरे असं ते तुम्ही जर गेलात, तुम्हाला खोलामध्ये जाऊन ते शोधलं पाहिजे आणि ते सापडतं. त्यासाठी आपलं मन स्वच्छ व्हावं आरशासारखं. तसेच रसिकाजवळ तिसरा गुण जो पाहिजे तो आहे आपुलकी आणि साहित्यकृतीविषयी सहानुभूती किंवा सहानुभूती. साहित्यकृतीबद्दल आपलेपणाची आपुलकी न बाळगता ती परक्याची आहे अशी मनात जर आपल्या भावना राहिली तर आपोआप एक दुरावा निर्माण. तर ती म्हणजे जणू काही आपलीच आहे. कारण लेखक हा शेवटी बोलता असतो आणि आस्वादक हा मुका लेखक असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून हृदय संवाद आस्वाद प्रक्रिया ही काय असते? एक हृदय संवाद असते काय. आणि त्याच्याबद्दल आपण आस्वादासाठी आस्वाद घेण्यासाठी साहित्य कृतीजवळ एक
काय म्हणता येईल, तिच्याविषयीची एक आपुलकी, सहानुभूव हा आपल्याजवळ असलाच पाहिजे. काय तो सहानुभूव नसेल तर मग साहित्यकृतीचा आपल्याला नेमकेपणाने आस्वाद घेता येणार नाही. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना आपल्या अशा आवडीनिवडी, जीवनविषयक दृष्टिकोने बाजूला ठेवावे लागतात. आता उदाहरणार्थ मार्क्सवादी दृष्टिकोन घेऊन ग्रेस किंवा मर्ढेकरांचं जर तुम्ही त्या दृष्टीनं बघायला लागले त्यांच्याकडे, तर त्यांच्यावर तो अन्याय होईल. काय साहित्य कृतीतून जे विश्व प्रगट होतं, त्यातील व्यक्ती, त्यांचे परस्पर संबंध, काय त्यातून संभवणारे प्रसंग, या सर्वांच्या द्वारा साहित्य कृतीद्वारे एक व्यूह निर्माण केला जात असतो. त्याबद्दल रसिक मनामध्ये सहानुभूतीच हवी, त्याशिवाय त्याला त्या विश्वाची, त्या व्यक्तिमत्वांची प्रतीती येणार नाही, असं आपल्या लक्षात येईल. दुसरं, पुढचा चौथा जो मुद्दा आहे तोही तुम्ही लिहून घ्या की जसं सहानुभूव वगैरे आपुलकी पाहिजे, तसंच साहित्य कृतीशी तद्रूप आस्वादकाजवळ काय पाहिजे, तद्रूप होण्याची, एकरूप होण्याची क्षमता पाहिजे. ती असल्याशिवाय त्याच्यामध्ये, कलाकृतीमध्ये जे सामावलेलं अंतर्बाह्य विश्व आहे आणि त्याच्या पाठीमागे एक लेखकाचं मन असतं, ते आपल्याला खऱ्या अर्थानं अनुभवता येणार नाही. म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जे आहे, आपल्या आवडीनिवडी, जीवनविषयक दृष्टिकोन प्रत्येकाचा असतो, तुमचाही आहे, तुमच्याजवळ आहे, तात्विक नसेल पण काहीतरी आहे, तर ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही त्या कलाकृतीशी तद्रूप होणं, एकरूप होणं आणि ती वाचणं, आस्वादन, हे असलं तरच आस्वाद उत्तमपणे होऊ शकतो. योग्य आस्वादासाठी आपल्याला ज्ञानाची गरज असते. जीवन व्यवहार आणि त्याच्यातले संदर्भ लेखक देत असतो, पण ते संदर्भ आपल्याला माहीत पाहिजे. आता कुष्ठरोगावर कादंबरी जर तुम्ही एखादी वाचली, तर कुष्ठरोग म्हणजे काय हे नेमकं तुम्हाला माहीत पाहिजे, की कधी काळी त्याला महारोग म्हटलं जात होतं, त्याला स्पर्श करणं वगैरे वगैरे समाजात मानलं जात होतं, किळसवानं सगळं मानलं जात होतं. बाबा आमटेसारख्या महामानवाने मग जगात एक आदर्श उभा करून दिला की हा काही संसर्गजन्य रोग नाही आणि ती माणसं आहेत, आणि एक आनंदवन तुम्हाला माहिती आहे निर्माण केलं प्रकाश आमटेंच्या पुस्तकाच्या माध्यमातून. तुम्ही ते अभ्यासलं असेल किंवा प्रकाश बाबा आमटे नावाचा चित्रपट जर पाहिला असेल तर त्याच्यातून तुम्हाला थोडं बहुत त्याच्यातली गोष्ट कळली असेल. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ज्ञान जे पाहिजे ते कशाचं, तर साहित्य प्रकाराचं ज्ञान पाहिजे. जीवनातले सगळे संदर्भ आपल्याला अवगत असणं आवश्यक आहे. अनेकदा अशा प्रकारचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला कलाकृतीचा नेमका अर्थच लागू शकत नाही. आता उदाहरणार्थ संज्ञा प्रवाह हा एक विचार आहे. आता संज्ञा प्रवाह म्हणजे काय, की माणूस झोपलेला असला तरी त्याच्या मनात त्याचं मन झोपलेलं नसतं. तुम्हाला स्वप्न जी पडतात तर ती कशी पडतात, म्हणजे काही काळ मन, शरीर झोपलेलं असतं पण मन जागीच असतं हो, 24 तास. त्यामुळे सतत संज्ञा त्याच्यातून बाहेर पडत असतात. त्या संज्ञांचा एक प्रवाह म्हणून रात्रीचा दिवस नावाची मर्ढेकरांनी कादंबरी लिहिली. तुम्ही जर ती वाचायला घेतली हातात, तुम्ही म्हणाली काय कादंबरी आहे, काय शब्द येतात, तर नुसतेच शब्द, काय पात्र नाहीत, काय नाही. एका कामगाराच्या, जे प्रिंटिंग प्रेसमध्ये खेळी जोडणाऱ्या कामगाराच्या जीवनावरची ती कादंबरी आहे. तर ते त्याच्या सकाळपासून रात्री दुसऱ्या सकाळपर्यंत त्याच्या मनातले जे विचार आहेत सतत, रात्री दिवसाचे रात्रीचे सगळे त्याच्यामध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये काही संगती जाणवत नाही, काय नाही काय नाही. तर मर्ढेकरांसारख्या महान लेखकांनी लिहिलेली कलाकृती आणि ही अशी कशी असू शकते फालतू वगैरे अशी, तर आपल्याला त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे की ही संज्ञा प्रवाही कादंबरी आहे. हे ज्ञान असलं की आपण मग ते नीट वाचू शकतो. दुसरं, आपल्याला मुळात वाङ्मयाचं, साहित्याचं आणि साहित्य प्रकाराचं ज्ञानही मार्गदर्शक ठरू शकतं, ते सुद्धा आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळं आपल्याला साहित्य कृतीचं मर्म हे कळू शकतं.
आता म्हणजे कोणती कथा ही दीर्घकथा आहे की कादंबरी आहे. उदाहरणार्थ बाबुराव बागुल यांची सूड नावाची एक कादंबरी आहे. तिला कादंबरीच म्हटलं गेलं, परंतु ती दीर्घकथेच्या स्वरूपात वाटते. पण तिला कादंबरी का म्हटलं गेलं बरेचदा, तर कादंबरी म्हणण्याचं कारण असं की कादंबरीचा जो आशय असतो विस्तृत मोठा, तो आशय त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ती अगदी छोटी आहे. किंवा विश्राम बेडेकरची चक्रधर रणांगण या नावाची कादंबरी, ही सुद्धा छोटीच आहे. दिसायला छोट्या आहेत या कादंबऱ्या, पण ह्या खूप क्रांतिकारी ठरलेल्या कादंबऱ्या आहेत, महत्वाच्या कादंबऱ्या आहेत, आकारानं लहान आहे. बरोबर आहे. आता हे केव्हा कळेल तुम्हाला? जेव्हा साहित्य प्रकाराचं ज्ञान असेल तेव्हाच ते तुम्हाला कळेल. दुसरं एक पुढचा 7वा मुद्दा, 7वा जो आहे तो कलात्मक अलिप्तता. म्हणजे तुम्ही साहित्यकृतीपासून कलात्मकपणे अलिप्त असले पाहिजे. स्वतःला तुम्ही विसरलं पाहिजे, असं विसरणं जमलं पाहिजे, असं तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. तर हे सगळे जवळपास 7 गुण हे आस्वादकाजवळ पाहिजेत. हे लक्षात घ्या. परत लिहून घ्या. जिज्ञासा, मनाची निर्मलता, तद्रूपता, ज्ञान, साहित्य व साहित्य प्रकाराचे ज्ञान, कलात्मक अलिप्तता आणि आपुलकी व सहानुभूती, हे 7 गुण लक्षात ठेवायचे. म्हणजे MCQ मध्ये कोणताही प्रश्न आला, पुढीलपैकी कोणता गुण साहित्यिकाजवळ, आस्वादकाजवळ असणे आवश्यक आहे, तर त्याच्यामधले 7 मधला एक जर आला तर तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. बरोबर आहे. लक्षात घ्या की या 7 पैकी कोणताही येऊ शकतो. म्हणून हे 7ची 7 पाठ करून ठेवायची की 7 आस्वादकाजवळचे गुण आहे. बरोबर आहे. त्यामुळं ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की या दृष्टीनं प्रश्नोत्तर तयार करून ठेवायची तुम्ही की हे 7 गुण आहेत. मग कोणताही प्रश्न आला आणि त्याच्यात तो असेल किंवा साहित्यिकाजवळ ज्ञान आवश्यक आहे का, आता बरेचदा असं म्हटलं जातं की ज्ञानामुळे ज्ञान वाढले की रसिकता कमी होते, असा कधी काळी समज होता. परंतु तसं नाही. उलट ज्ञानामुळं आपली आस्वाद प्रक्रिया अधिक समृद्ध व्हायला मदत होते. बरोबर आहे नाही का? मला जर शेक्सपियरच्या काळाचं त्या संस्कृतीचं ज्ञान असेल तर मला शेक्सपियर समजेल, नाहीतर मला ते बोर वाटेल. मी म्हणेल काय लिहिलंय लेखकाने. किंवा इडिपस वगैरे जे जुने ग्रीक नाटकं आहेत तर त्या काळाचं भान ठेवून त्याचं ज्ञान आपल्याजवळ घेऊन त्या संस्कृतीचं ज्ञान, म्हणून तुम्ही काल म्हटलं तुम्हाला की गटेसारखा लेखक शाकुंतल घेऊन का डोक्यावर नाचतो. बरोबर आहे. त्याचं कारण त्याला नुसतं शाकुंतलच माहीत नाही, त्याला भारतीय संस्कृती, जीवनशैली हे सगळं माहिती आहे. आणि म्हणून त्याला ते अपील होतं, असं लक्षात येईल. आज तर जग जवळ आलेलं आहे. तुम्हाला नेटवरून सगळ्या गोष्टी मिळू शकतात. कोणत्याही संस्कृतीविषयी, समाजाविषयीची माहिती मिळू शकते. आणि म्हणून तोही गुण आस्वादकाजवळ आवश्यक आहे. तर एवढे 7 गुण आस्वादकाजवळ आवश्यक आहेत, हे लक्षात ठेवायचं आणि ते जवळपास पाठ करून ठेवायचे, कारण याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 100% येणार. लक्षात ठेवा. धन्यवाद.